नमस्ते मंडळी, अनुराधा वेज रेसिपीमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहे शेव पाडून लाडू। हे शेव पाडून लाडू बनवलेले बुंदीच्या लाडूपेक्षाही अतिशय सुंदर लागतात। तर त्यासाठी मी ही चण्याची डाळ 2 किलो गिरणीतून दळून आणलेली आहे। आता आपण वाटीने मोजून पीठ घ्यायचे आहे। तर मी 7 वाट्या पीठ घेतलेले आहे। 7 वाट्या गच्च भरून पीठ घेतलेले आहे। आणि घरच्या डाळीचे दळून पीठ आणल्यामुळे चाळून घेण्याची काही गरज नाही, त्यामुळे मी चाळून नाही घेतले। असे वाटीच्या सहाय्याने मोजून घेतले म्हणजे साखरेचा अंदाज कळतो आपल्याला, पाक किती साखरेचा ठेवायचा हे पण वाटीनं मोजूनच घेणार आहे मी। ह्याच्या आधी मी बुंदीच्या लाडूची रेसिपी तुम्हाला दाखवलेलीच आहे, पण हे जरा शेव पाडून वेगळे पद्धतीने बनवणार आहे म्हणून असेही दाखवते लाडू। खूप छान लागतात हे लाडू। माझी आई नेहमी दिवाळीत अशी शेव पाडूनच लाडू बनवायची, म्हणून म्हटलं ह्यावेळेस आपण ही शेव पाडूनच लाडू बनवूया। तर आता माझे ही 7 वाटी पीठ मोजून झालेले आहे। 7 वाटी पीठ म्हणजे जवळजवळ 1 किलो पीठ झालेले आहे माझे। ती मी एका परातीत घेतलेले आहे। आता तुम्हाला मळून दाखवते। पाहू शकता हे पीठ घेतलेले आहे, त्यात थोडीशी हळद टाकली कलर येण्यासाठी, कलर नाही टाकला मी। आणि थोडे पाणी घालून असे मळून घेतले। पाहू शकता वरून थोडे तेल लावले। ते पीठ अर्धा तास भिजत ठेवले आणि शेवग्यात मी शेव पाडण्याची चगदी घालून त्याला तेल लावून घेतले आणि असे तेल कढईत गरम करण्यासाठी ठेवले होते। आता तेल गरम झालेले आहे। असे शेवग्याने मी शेव पाडली, ती आता छान अशी तळून घ्यायची आणि ह्याला गरमच चुरावी लागते, हाताने चुरून घ्यायची। माझ्या मुलांनी चुरून दिली संपूर्ण शेव, मी पाडत होते आणि तो चुरून देत होता। गरम चुरले म्हणजे अगदी मऊ, ही अगदी बारीक अशी शेव चुरली जाते। पाहू शकता कशी बारीक अगदी शेव चुरलेली आहे माझ्या मुलांनी। अगदी मोतीचूर लाडू सारखे लाडू लागतात हे। आणि 7 वाट्या पीठ घेतलं होतं, त्याला मी 2 वाट्या गच्च भरून साखर घेतलेली आहे आणि 2-2.5 वाटी पाणी टाकलेलं आहे। गोड तुमच्या आवडीनुसार करा, मला जास्त पण गोड नको होते त्यामुळे मी 2 वाट्याच टाकली साखर। अगदी बरोबर गोड झाले तेवढ्या साखरेत। नंतर वेलची पूड आणि जायफळ ह्याचीही पूड करून टाकली मी, पाहू शकता। आता बोटाच्या सहाय्याने मी तार तुटते की नाही ते बघितले। पाक आपला छान अशी तार तुटत होती तेव्हाच मी बंद केला गॅस आणि तो पाक त्या चुरलेल्या शेवमध्ये टाकून असे छान लाडू बांधले। बघा किती अगदी सहज लाडू बांधले जातात आणि इतके सुंदर लागत होते ना हे लाडू। वरून मी काजू लावले। हां मंडळी, तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगत जावा आणि एक लाईक आणि नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा। धन्यवाद।